हार्दिक पांडे करके है। सगळे प्रश्न विचारलेले आहेत नाही का, कधी ना कधी 15 नंतर सगळे विचारलेले आहेत. प्लेनचं आहे. हां तो फॉर्मॅट. करायचं चालू. क्वेश्चन लिहा आधी, क्वेश्चन लिहा. हे आणि ते इथे आणि नंतर मग तुमचं ते राहिलेले सम 6व्या युनिटचे. हां तुमचे 3 किंवा 4 सम करूया. हां मग सेमच आहे. मग तुम्हाला समजेल का? पण पहिले 2 समजले का तुम्हाला आपण सोडवले ते? मग त्याच्यात काय चेंज येतील ते सांगू. फक्त चेंज सांगतो फक्त. ते सोडवतानाच येतात ना, असं समजलं पाहिजे. प्रॅक्टिस झालेली पाहिजे तुमच्या आधी. तुम्ही केले का समते? काहीच नाही माहिती. व्हिडिओ बघितले नाही का? व्हिडिओ टाकलेले आहेत ना.
स्टार्टिंगचं पहिलं सम ते खूप स्लो घेतलेलं आहे, व्हिडिओमध्ये आहे बघा. गिवन सांगायचं मला काय काय, क्वेश्चन लिहा आणि गिवन सांगा काय काय. ज्यांनी तिसरं युनिट केलेलं आहे, तिसरं युनिट तुम्ही केलं होतं ना अगोदर, तिसरं युनिट थेरी आणि तुम्ही सम दाखवलं ना मला ते सकाळी. हां मग ते करा, त्याची प्रॅक्टिस करा. ते थेरी ते सम पडतं तसं तुम्ही दाखवलं मला ते सम आणि थेरी तुम्हाला जेवढी होईल तेवढी. उद्या आपल्याला काय करायचं, उद्या ते पहिल्यांदा ते बी वालं सम, नंतर 7व्या चॅप्टरची थेरीचे 3 क्वेश्चन, ते पण डेरिव्हेशनच आहेत ते, आणि नंतर मग 5व्या चॅप्टरची थिअरी करायची. त्याच्यामुळे ज्यांचं जे 5व्या चॅप्टरची थिअरी झालेली आहे, तुमची 5व्या चॅप्टरची थिअरी नाही झालेली, तुमचीच झाली आहे. 5व्या चॅप्टरची थिअरी आणि 5व्या चॅप्टरचं सम घेणार नाही मी, म्हणजे युनिट 3चं सम घेणार नाही. ते आहे ते तुम्हाला दिलं ते सगळं घ्यायचं आहे. युनिट 3 आपण केलेलंच नाही, आपण युनिट 6 केलं आहे. सकाळी युनिट आपण 4 करत होतो आणि आत्ता युनिट आपलं 5 चाललं आहे. युनिट 3 आपण केलेलंच नाही अजून, 4, 5, 6च चाललं आहे आपलं. आता बघा सम काय, जेट प्लेन आहे, त्याचं वेट किती दिलं आहे तुम्हाला, किलो न्यूटन, त्याला न्यूटन करा, केलं. हॅविंग विंग एरिया म्हणजे काय, एरिया त्याचे जे पंख आहेत त्याचा एरिया किती आहे, 20 मीटर स्क्वेअर. फ्लाईज ॲट अ वेलोसिटी म्हणजे काय, व्ही 950 किलोमीटर पर आवर म्हणजे किती येणार, 950 स्पीड आहे बघा त्याचा, 950 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 3600. हां
काय आला आन्सर मग? 263.88 मीटर पर सेकंड. हां, सेकंड स्क्वेअर नाही, सेकंड. नंतर वेन इंजिन डिलिव्हर्स पॉवर किती दिली तुम्हाला? 7357.5 किलोवॅट. बरोबर, म्हणजे काय? 7357.5 इंटू 10⁻³ वॅट. आपण दरवेळेस वॅटमध्ये घेतो, किलोवॅटमध्ये काहीच घेत नाही, न्यूटनमध्ये घेतो, किलो न्यूटनमध्ये घेत नाही. नंतर त्यांनी काय सांगितले? 65% ऑफ पॉवर इज यूज टू ओव्हरकम द ड्रॅग रेजिस्टन्स ऑफ द विंग. याचा अर्थ सांगायचा मला, काय अर्थ वाटतोय? 65% ऑफ पॉवर इज यूज्ड. आपण 65% पॉवर काय केली? यूज केली. कशासाठी? टू ओव्हरकम द ड्रॅग रेजिस्टन्स, म्हणजे ते पुढे जाण्यासाठी जे हवेचा जो रेजिस्टन्स होता तो ओव्हरकम करण्यासाठी, तो कमी करण्यासाठी, घालवण्यासाठी आपल्याला किती एनर्जी लागली? 65%. म्हणजे पॉवर रिक्वायर्ड PD लिहिलं तर चालेल का? PD, पॉवर रिक्वायर्ड फॉर टू ओव्हरकम द ड्रॅग किती आहे? 65% ऑफ ओरिजिनल पॉवर. बरोबर ना? 65% ऑफ ओरिजिनल पॉवर. म्हणजे इथं काय करायचं? काय कमी जास्त करायची गरज आहे का? का डायरेक्ट तुम्ही 0.65 घेणार का 0. हां, ते सांगा मला. 0.65 घेणार का ते 100 - 65 करून घेणार? काय करणार ते सांगा. हां, मग यूज केला आहे. मग ते काय करायचं? मी तुम्हाला प्रश्न काय विचारतोय? तुमच्या डोक्यात जो पेपरला तुम्ही जिथं काढणार ते विचारतोय. कारण ऑलरेडी आपण हे असे 3 सम केलेले आहेत. एक रिड्यूस टू, एक रिड्यूस बाय, आणि आता हे तिसरं वालं. याच्यात तुम्ही काय करणार? 100 - 65 करणार, म्हणजे किती आलं? 35 वापरणार का 65 वापरणार असं असं, का अजून दुसरं काय करणार? 65 वापरणार. कारण त्यांनी सरळ सरळ सममध्ये सांगितलं की 65% पॉवर आपण काय केली आहे? यूज केली आहे. कमी बिमी केलेली असं दिलेलं नाही आहे. कळलं? हे समजलं? 0.65 घेणार म्हणून इथं तसं लिहिलेलं आहे. PD, पॉवर यूज किती आहे ड्रॅगसाठी? 0.65 ऑफ P. नंतर इथं काय आलं तर मग अशी 0.35 CD कुठपर्यंत रिड्यूस केलं तर आपण? 0.3 पर्यंत. मग ते परत त्याला काय मल्टिप्लाय डिवाइड 100 तसलं काय करायचं नाही. फक्त सरळ सरळ 0.35 ची व्हॅल्यू काय झाली? कमी झाली. किती झाली? 0.3 झाली. आणि हे काय होतं? इथं तुम्हाला सांगितलं की कोएफिशियंट ऑफ ड्रॅग तुमचा जो अगोदर होता तो आपण साफ केल्यामुळं काय झाला? 10% कमी झाला. 10% कमी झाला. हा कमी झाला आहे. हाय किती अवेलेबल? 90% ऑफ ओरिजिनल. म्हणून कळलं? हे तुमच्या 3 कंडिशन आहे, ते चुकू नका. काय PD तुम्हाला दिलेलं आहे आणि P पण तुम्हाला दिलेलं आहे. आता काय काढायला सांगितले? कॅल्क्युलेट कोएफिशियंट ऑफ ड्रॅग, म्हणजे काय फाइंड करायचं? CD फाइंड करायचं. आणि काय? लिफ्ट म्हणजे CL. CD आणि CL फाइंड करायचं तुम्हाला. डेन्सिटी तुम्हाला दिलेली आहे. डेन्सिटी ऑफ एअर पण दिलेलं आहे. ते किती दिलेलं आहे? 1.21 kg/m³. बरोबर? हां, हे समजलं ना? ट्विस्ट काय होता तो? हां, आता तुम्हाला CL काढायचं आहे. CL कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये आहे? FLच्या फॉर्म्युल्यामध्ये आहे. बरोबर ना? FLच्या फॉर्म्युला. आणि आपण इथं लिहिलेलं आहे की आपल्याला विमानाला उडण्यासाठी किती ताकद लागणार? जेवढी त्याचं वजन आहे त्याच्यापेक्षा जास्त. म्हणून आपण काय लिहिलं तर लिफ्ट फोर्स इज इक्वल टू वेट. बरोबर ना? लिफ्ट फोर्स इज इक्वल टू वेट. मग तिथूनच चालू करायचं. टू फाइंड CL, किंवा असं लिहायचं तर लिहा, नाहीतर नसं लिहायचं नका लिहू. काय लिहायचं ना? सरळ सरळ लिफ्ट फोर्स इज इक्वल टू वेट ऑफ व्हेकल, नाही, वेट ऑफ प्लेन. बरोबर? प्लेन E आहे ना? लिफ्ट फोर्स काय तुमचा? FL. आणि वेट काय तुमचं? W. लिफ्ट फोर्सचा फॉर्म्युला काय तुमचा? तो फॉर्म्युला CL इंटू A इंटू रो इंटू V² डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू वेट. CL किती आहे? CL काढायचं आहे. CLच फाइंड करायचं आहे. इंटू A काढला का? दिला आहे 20. इंटू रो डेन्सिटी दिलेली आहे 1.21 इंटू वेलोसिटी आपण काढलेली आहे 263.88 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू वेट. वेट किती आहे तुमचं? 29.43 इंटू 10⁻³
न्यूटन. याच्यावरून तुम्हाला काय भेटणार? CL. पहिलं उत्तर झालं. हां काढा एवढं, मग पुस्तक मग ते पुढचं करू. या समला IMP करा प्लेनवालं. .0349. हे समजलं ना सगळ्यांना? हे लिहून घ्या वाटलं असतं. ते 3 फरक आहेत. आता आपल्याला काय काढायचं आहे? CD काढायचं आहे. कसं काढता येईल बघा बरं. CD काढण्यासाठी आधी PD काढलाय आपण 0.65p. त्याचं व्हॅल्यू काढा. P तुम्हाला दिलेलं आहे वरती. PD ची व्हॅल्यू काढा. हा जी येईल ती PD काढला. आता मग फॉर्म्युला काय आपला CD काढण्यासाठी? हा फॉर्म्युला ना. CD याच्यात आहे FD × V फॉर्म्युला आपला. P चा फॉर्म्युला काय? P = FD × V. FD आहे ना इथं, आणि या FD मध्येच काय CD आहे. म्हणजे तुम्हाला CD भेटेल. आपल्याला कोएफिशियंट काढायचे दोन्ही नाही का? CD आणि CL. कोएफिशियंट ऑफ ड्रॅग आणि कोएफिशियंट ऑफ लिफ्ट काढायचं आहे. कोएफिशियंट ऑफ लिफ्ट आपण काढलं. आता कोएफिशियंट ऑफ ड्रॅग कसं काढणार? कोएफिशियंट ऑफ ड्रॅग हाय कुठं ते बघा. कोएफिशियंट ऑफ ड्रॅग कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये आहे? FDच्या फॉर्म्युल्यामध्ये आहे. बरोबर का नाही? मग पॉवरचा जर फॉर्म्युला घेतला तर काय आहे? पॉवर = काय असतं? FD × V. बरोबर. पॉवर आपल्याला कोणती पॉवर घेणार? आपण ओरिजिनल पॉवर घेऊन चालणार आहे का? नाही, ओरिजिनल पॉवर नाही घेणार. कोणती घेणार आपण? ड्रॅगवाली PD. ही PD काढायची आधी. ही किती येणार आहे? PD = 0.65 of P. PD 0.65 of P. P किती तुमचा? कुठे गेला P? हां 7357.5 × 10⁻³ P ओरिजिनल P 7357.5. तीच आहे ना ओरिजिनल?
नाही नाही, तसं काय संबंध आहे? हे किलोवॅटमध्ये दिलेलं आहे. किलोवॅटचं वॅट करायला आपण 10³ करतो. मोठी पॉवर आहे आपली. पॉवर ती 7.5 एवढीची पॉवर नाही जाणार आपल्याला. प्लेन उडवायचं आहे, कळलं? ते पण जेट प्लेन आहे. PD तुमचं काढा, याची व्हॅल्यू काढा. हे तुमचं आलं वॅटमध्ये. ENG दाबून सांगा. 4.78 इंटू 10⁶. ही झालं तुमचं पॉवर. कोणती? ड्रॅग पॉवर. मग ड्रॅग पॉवर आपला फॉर्म्युला काय असतो पॉवरचा? पॉवर रिक्वायर्ड टू लिफ्ट द प्लेन काय असतं? FD इंटू V, बरोबर ना? पॉवर आपण काय घेतली इथं? PD घेतलं. PD काय आपला 4.78 इंटू 10⁶. FDचा फॉर्म्युला काय आपला? CD इंटू A इंटू रो इंटू V स्क्वेअर अपॉन 2 इंटू परत कोणता? हा V, बरोबर? 4.78 इंटू 10⁶. CD आपल्याला फाइंड करायचं आहे. एरिया आपल्याकडे आहे 20. रो पण आपल्याकडे आहे एरिया 1.21. वेलोसिटी पण आपल्याकडे आहे 263.88चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 परत मल्टिप्लाइड बाय काय? 263.88. याच्यावरून तुम्हाला काय भेटणार? CD. हे झालं तुमचं आन्सर. फक्त हे वेगळं होतं याच्यात. बाकी आपलं हे तर नेहमीच आहे. फक्त हे इक्वेशन PD = 0.65 ऑफ P. थकले का? ब्रेक घ्यायचा? ब्रेक घेऊ. अजून कितीचं आहे ते? पतंगाचं एक सम आहे, रेनॉल्ड नंबरचं एक सम आहे, 2-3 सम आहेत. 3 सम आहेत त्याचे. मग थिअरी.